मध्यमवर्गीय लोकांच्या घरातली भाषा आणि श्रीमंत घरातल्या भाषेत खूप जमीन आसमानाचा फरक आहे आणि ती भाषा त्या घरात घुमत असते आणि मग तीच तुमच्या मेंदूवर परिणाम करते. अनफॉर्च्युनेटली ती ट्रेंड आहे समाजामध्ये की शाळा भारी पाहिजे, कॉलेज भारी पाहिजे, ते कार्ट भारी नसलं तरी चालेल, बट नुसती शाळा भारी असून उपयोग नाही आहे. मी शाळेत गेलो, माझ्या शाळेमध्ये माझ्या वर्गामध्ये अजून 50 मुलं होते. आज मी श्रीमंत झालो, सगळे 50च्या 50 श्रीमंत झाले नाही, आणि हे कोणालाही लागू आहे. मग शाळेचा किती रोल आहे तुम्हाला श्रीमंत करणं? जवळपास 0%. ही एन्क्वायरी प्रत्येकाने करावी की माझ्या वर्गातले जे बोर्डात आलेली मुलं आहेत त्यांचं काय झालं. हॅव दे बिकम इंडस्ट्रियलिस्ट? हॅव दे बिकम फायनान्शियली रिच? मोस्ट प्रॉबेबली नॉट. खूप वेळा ही गल्लत करतात आई बाबा की त्या मुलाला मार्क मिळाले म्हणजे तो हुशार आहे. अरे तो कॉपी करून झाला असेल मार्क, किंवा रट्टा मारून गेला असेल, किंवा येत असेल त्याला, बट वो उतना ही लेवल में हुशार है, उसके आगे नहीं हुशार. तर कष्ट करूनच पैसे मिळतात, पण ते कष्ट 2 लेवलवर होत असतात. एक आहे फिजिकल कष्ट आणि दुसरं आहे मेंटल कष्ट. ह्याची फोड करून सांगितलं जातं. आपल्याला फक्त काय सांगतात, काम करो पैसा मिळेल, पण कैसा काम करू, हमाली करायची. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत परत एकदा आहेत समीर माचवे सर. तुम्ही आपल्या चॅनलवर त्यांना खूप वेळा बघितलं असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, परत एकदा AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण म्हणतो की गरीब गरीबच आहे आणि अमीर अमीरच होत चालले. सो ह्याच्या मागचं नेमकं कारण काय की जे अमीर घराण्यातले मुलं आहेत आज, ते नेमकं लहानपणापासून काय शिकतात? मनी रिलेटेड असेल, मॅनेजमेंट असेल की इन्व्हेस्टिंग असेल. हे खरंच इम्पॉर्टंट आहे का की लहानपणापासूनच त्यांना इन्व्हेस्टिंग शिकवलं गेलं पाहिजे, मनी मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? सो निश्चितच ते महत्त्वाचं आहे. आणि आपण जर ह्युमन डिझाईन स्टडी केलं तर माणूस घडतो कसा, तर त्याच्या आजूबाजूला जे वातावरण आहे घरामध्ये किंवा समाजामध्ये, तिथे जे काही बोललं जातं आहे तिथून त्याची जडणघडण होते. बिकॉज ॲज ह्युमन बिईंग्स आपण हायली प्रोग्रॅमेबल आहोत आणि आपलं प्रोग्रॅमिंग एकाच पद्धतीने होतं, ते लँग्वेजमधनं. एक साधं उदाहरण घेऊ आपण. एखादा गायक आहे, तो त्याच्या घरामध्ये रियाज करतो सातत्याने. त्याचा जो रियाज आहे, त्याचं जे गायन आहे, ते त्याच्या फॅमिली मेंबर्सच्या कानावर सातत्याने पडते. सो व्हेरी हाय चान्स की ते गायक होतील, कारण सातत्याने तेच ऐकलं. जे आपण बघतो लता मंगेशकरांच्या घरात तेच झालं, अँड देन कंटिन्युअसली ते ऐकून ऐकून दे बिकेम गुड सिंगर्स. सेम वे इंडस्ट्रियलिस्ट. आज आपण बघितलं की अंबानी साहेब आहेत, धीरूभाई अंबानींनी सातत्याने घरामध्ये बिझनेसबद्दल चर्चा केली, आकडे बोलले, नफा नुकसान या भाषेत ते बोलत गेले. नंतर त्यांचं नेक्स्ट जनरेशन बिझनेसमध्ये आलं. सो आपला हा ब्रेन जो आहे हा प्रोग्रॅमेबल आहे. सो मध्यमवर्गीय लोकांची एक भाषा आहे, बोलण्याची एक पद्धत आहे, एक व्होकॅब्युलरी आहे. तीच व्होकॅब्युलरी त्यांच्या मुलांमध्ये जाते ॲज अ सॉफ्टवेअर प्रोग्रॅम. आणि माझ्या पण श्रीमंत माणसाची पण एक व्होकॅब्युलरी आहे. मी माझ्या घरातल्या लोकांशी काय बोलतो आहे, मी हे डिस्कस करतो की अरे तिकडे ते पुतीनचं युद्ध झालं आणि काय, का मी माझी बॅलन्स शीट घेऊन बसलेलो आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे. ह्यानी फरक पडतो त्या मुलांवर काय संस्कार होणार आहे. आणि आपल्या कॉन्शियस माइंडपेक्षा सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. मी जेव्हा लहान होतो, म्हणजे अगदी 3-4 वर्षाचं होतो, त्यावेळेस माझे आजोबा हे ब्राह्ममुहूर्तावर उठायचे 3:30ला आणि ते बसून देवपूजा करायचे. तेव्हा मी झोपलेलो असायचो. आय वॉज अ किड, बाळ होतो मी. आणि त्या 3-4 वर्षाच्या वयापासून अगदी 10-12 वर्षाचं होतं तर त्यांचा तो क्रम असाच चालू होता. रोज पहाटे उठायचं, आंघोळ करायची आणि देवपूजा करायची. आणि देवपूजा करताना ते करुणाष्टकं म्हणायचे रामाची, अनुदिनी अनुतापे तापलो राम राया. आणि ते मी कधीही वाचलेलं नाही आत्तापर्यंत, पण ते मला ऐकून ऐकून पाठ झाले पूर्ण. दॅट इज दी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. मी झोपलेलो होतो. आय हॅव नेवर, मी तेवढी माझी लायकीच नव्हती एवढ्या पहाटे उठायची त्या काळी. सो आय वॉज स्लिपिंग. आणि तो त्यांचा जो आवाज असायचा, जो घरामध्ये घुमायचा, त्यांनी माझी करुणाष्टकं पाठ झाली. दॅट इज दी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. सो मध्यमवर्गीय लोकांच्या घरातली भाषा
आणि श्रीमंत घरातल्या भाषेत खूप जमीन आसमानाचा फरक आहे आणि ती भाषा त्या घरात घुमत असते आणि मग तीच तुमच्या मेंदूवर परिणाम करते. कारण की सिलेबस तर सेम आहे सर, सिलेबस सेम आहे, 10वीला जे पण क्वेश्चन्स येणार आहेत किंवा आपण म्हणू शकतो पॅटर्न सगळा सेम आहे. पण कुठंतरी आपण म्हणतो की सगळेजण ह्या कॉम्पिटिशनमध्ये की मला माझ्या मुलाला एकदम चांगल्या स्कूलमध्ये टाकायचं आहे. अनफॉर्च्युनेटली ती ट्रेंड आहे समाजामध्ये की शाळा भारी पाहिजे, कॉलेज भारी पाहिजे, ते कार्ट भारी नसलं तरी चालेल. बट नुसती शाळा भारी असून उपयोग नाही आहे. मी असं म्हणेन की पालकांना पण भारी होणं आवश्यक आहे. कारण एज्युकेशनचे 2 भाग आहेत. एक फॉर्मल एज्युकेशन आहे जे मी जाऊन शाळेत शिकतो आहे, बरोबर. सो शाळा कॉलेजमध्ये फॉर्मल एज्युकेशन आहे, तिथे एक सिलेबस आहे, एक पाठ्यपुस्तक आहे आणि त्यातनं ते शिकवत आहेत तुम्हाला, बरोबर. आणि दुसरं आहे इन्फॉर्मल एज्युकेशन, जे ती मुलं शाळेत नसताना शिकत आहेत. मग ती घरी असतील, खेळायला गेलेली असतील, तिथे शिकत आहेत. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच पालकांचं इन्फॉर्मल एज्युकेशनकडे लक्षच नाही आहे. त्यांना असं वाटतं की मी मुलगा शाळेत टाकला चांगला आहे तर त्या पोराचं कल्याण होऊन जाईल. असं होणार नाही. कारण त्याला इन्फॉर्मल एज्युकेशन देणं ही जबाबदारी कोणाला तरी घ्यायला लागेल आणि ती जर पालकांनी नाही घेतली तर त्या मुलाचे मित्र घेतील, समाज घेईल आणि त्याच्यात त्याला चॉईस नाही आहे. त्याला जर भंगार मित्र मिळाले तर त्याला शिव्यागाळ करायला शिकवतील, त्याला जर चांगले मित्र मिळाले तर ते चांगलं शिकवतील. देन यू आर लिव्हिंग इट टू नशीब आणि मग नंतर त्याचं रिपेअर वर्क करून उपयोग नाही. म्हणून इन्फॉर्मल एज्युकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मी असं पुढे जाऊन म्हणेन की फॉर्मल एज्युकेशनपेक्षा इन्फॉर्मल एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे, कारण इट हॅज अ लास्टिंग इम्पॅक्ट. म्हणून ही जबाबदारी पालकांची आहे की त्यांनी जसा अभ्यासक्रम आहे शाळा कॉलेजचा तसा स्वतःचा एक अभ्यासक्रम आखला पाहिजे, ज्याच्यातनं ते मुलांना इन्फॉर्मल एज्युकेशन देणार आहेत. आणि त्याच्यातला मोठा पार्ट आहे पुस्तकं वाचणे. आज पुस्तकं वाचणं सोपं झालं आहे. आज ऑडिओ बुक्स आहेत. मी जेव्हा लहान होतो तेव्हा फक्त फिजिकल बुक्स होते. आज ऑडिओ बुक्स आहेत, ई बुक्स आहेत. मल्टिपल वेजमध्ये तुम्ही पुस्तकं वाचू शकता. पण हा जर प्रोग्रॅम ॲज अ पॅरेंट तुम्ही आखला नाही तर तुमच्या मुलांसाठी दुसरं कोणीही हा प्रोग्रॅम करणार नाही आणि मग युअर किड्स विल गो इन एनी डायरेक्शन. आणि साधं सिम्पल लॉजिक आहे. आज मी शाळेत गेलो, माझ्या शाळेमध्ये माझ्या वर्गामध्ये अजून 50 मुलं होते. आज मी श्रीमंत झालो, सगळे 50च्या 50 श्रीमंत झाले का? नाही. आणि हे कोणालाही लागू आहे. मग शाळेचा किती रोल आहे तुम्हाला श्रीमंत करण्यात? जवळपास 0%. तुम्हाला एक सुज्ञ माणूस बनवण्यात शाळेचा रोल निश्चित आहे. काही संस्कार म्हणून आपण शाळेत जायचं नाही असं नाही, पण आपण जे म्हणतो की साध्या शाळेत जाणारे मुलं मग का बरं बिघडतात? कारण शाळेतनं आल्यानंतरचं वातावरण त्याला कारणीभूत आहे. शाळेत तर शिक्षक तेच शिकवतो आहे. मग तिथे गरिबाचा मुलगा आला, मध्यमवर्गीयाचा आला किंवा श्रीमंत आला, शिक्षक तेच सांगणार आहे. पण तो घरी गेल्यावर कोणाबरोबर उठतो बसतो आहे? तो काय ऐकतो आहे? सो काही समाजातला असा घटक येतो की मुलं घरी गेल्या की ते शिव्यागाळ ऐकतात, मारामाऱ्या बघतात, त्यांच्या गल्लीत होणाऱ्या आईवडिलांमध्ये होणारे वादविवाद बघतात. ते संस्कार इन्फॉर्मल एज्युकेशनमध्ये त्यांच्यावर चालू आहेत. आणि दुसरीकडे असाही एक समाजामधला भाग आहे की जे रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या मुलांना शिकवत आहेत, स्वतः वाचन करत आहेत, मुलांना वाचन करत आहेत, त्यांना काही प्रॉपर एंगेजमेंटमध्ये लावत आहेत, स्पोर्ट्समध्ये असेल किंवा अजून संस्कार वर्ग असतील, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि त्याचं ह्या सगळ्याचं सरमिसळ करून ते फलित होते आणि ते प्रॉडक्ट बनतं आहे, ते पोरगं. सो एकच फॉर्म्युला लावून नुसतं शाळा कॉलेजवर विसंबून राहिले तर इट इज अ सुसायडल मिशन, आय विल से. सो डोंट रिलाय ऑन स्कूल एज्युकेशन और कॉलेज एज्युकेशन. हा खूप अभ्यासाने हुशार आहे बरं का, ह्याचा आता पुढे जाऊन सेटच होणार आहे हा, कारण की खूप हुशार आहे हा. आपण हुशाराची कॅटेगरी जर आपण म्हणलं ना तर एक म्हणतो की अभ्यासात हुशार आहे ना म्हणजे हा हुशारच आहे. काय सांगाल, म्हणजे जो व्यक्ती आज अभ्यासाने हुशार आहे पण पुढे जाऊन कुठेतरी त्याला खूप प्रॉब्लेम फेस करावं लागतं, कारण की त्यांनी फक्त अभ्यासच केलेला असतो, त्यानंतर त्यांनी फायनान्स वाचलेलं नसतं किंवा सेल्फ कॉन्फिडन्स कसा बिल्ड करावा, कारण की इंटरव्ह्यूमध्ये जाऊन तो कुठं तरी फेल होतो. पुढं जाऊन 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला फक्त अभ्यासच करायचं कसं आहे ते माहीत असतं, दुसरं काहीच माहीत नसतं. सो हे कुठंतरी नाही का आपण अभ्यास कर ह्याच्यातच फोकस जास्त करतो असं मला वाटतं. येस, निश्चितच. एक साधं स्टॅटिस्टिक्स आपण बघितलं, म्हणजे मीच माझ्या लाईफमधलं बघितलं तर मी जेव्हा 10वी-12वीत होतो तेव्हा जे बोर्डात मुलं आले ते आज कुठे आहेत? आणि ही एन्क्वायरी प्रत्येकाने करावी की माझ्या वर्गातले जे बोर्डात आलेली मुलं आहेत त्यांचं काय झालं? हॅव दे बिकम इंडस्ट्रियलिस्ट? हॅव दे बिकम फायनान्शियली रिच? मोस्ट प्रॉबेबली नॉट. सो
इट इज नॉट, मार्क हा एक फॅक्टर आहे आणि तो खूप छोटा फॅक्टर आहे. त्याच्याहून मोठा फॅक्टर आहे की त्यांना टोटल ओव्हरऑल एज्युकेशन कसं मिळतं आहे लाईफबद्दलचं. ते स्कॉलॅस्टिक स्किल तुमचं डेव्हलप होतं आहे, ABCD तुम्हाला येतं आहे, 1 2 3 4 येतं आहे, पण लाईफ स्किलचं काय? व्हॉट अबाउट स्ट्रीट स्मार्टनेस, व्हॉट अबाउट रिलेशनशिप्स, व्हॉट अबाउट ह्युमन सायकोलॉजी, हे सब्जेक्ट कोण शिकवेल? की एखादा व्यक्ती घरात आला तर मी त्याच्याशी कसं बोलायचं आहे, मी त्याला कसं वागवायचं आहे, मला पैसे मिळाले तर मी ते पैसे कसे वापरायचे आहेत, हे सगळं जे आजूबाजूचं नॉलेज आहे हे दिलंच जात नाही. आणि त्यामुळे असं होतं की नुसत्या मार्कावर तुम्ही विसंबून राहिले तर आज नाही तर उद्या त्याचा फटाका होणार आहे. कदाचित तुम्ही करिअर वाईज खूप सक्सेसफुल व्हाल. बट रॉबर्ट कियोसाकीचं एक खूप सुंदर पुस्तक आहे, त्याचा शीर्षकच असं आहे की व्हाय A क्लास अँड B क्लास स्टुडंट वर्क फॉर C क्लास स्टुडंट्स. माझाच वर्गमित्र आहे, शाळेमध्ये अत्यंत उडाणटप्पू, खोड्या करणारा, अभ्यासामध्ये म्हटलं तर हुशारही आहे, बट नॉट दी मोस्ट ब्राईटेस्ट ऑफ दी माइंड्स. तो आज एका मोठ्या बिझनेसचा मालक आहे आणि आमच्याच वर्गातला एक हुशार मुलगा, सो कॉल्ड खूप सारे मार्क घेतलेला, दॅट पर्सन इज वर्किंग फॉर दिस पर्सन. सो getting good marks does not guarantee success. It is one of the parameters. Is it very important? No. It is important but not sufficient. There are many factors. आणि अशा बऱ्याच परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात ज्याच्यात तुम्हाला मार्कच मिळत नाही आणि नंतर आयुष्यात ती परीक्षा होते आणि नंतर कळतं आपल्याला की अरे हे स्किल तर माझ्याकडे नाहीच आहे, लाईफ स्किल. उदाहरणार्थ ट्रॅजेडी झाली तुमच्या लाईफमध्ये, हाऊ विल यू डील? शाळा तर शिकवणार नाही. तुम्हाला फायनान्शियल लॉस झाला, हाऊ विल यू डील विथ इट? शाळा तर शिकवणार नाही. हे स्किल्स कोण डेव्हलप करेल? ही पालकांची जबाबदारी. मी सांगितलं सर की हे सगळे टॉपिक्स तर आहेत, पण ह्याच्यामध्ये अजून एक आपण बघतो की जे टिपिकली केलं जातं की तू 10वीला चांगले मार्क आण, तुला एक आयफोन घेऊन देतो, तू 12वीला चांगले मार्क आणून दाखव किंवा 90% आणून दाखव, तुला मी गाडी घेऊन देतो. सो हे कुठेतरी म्हणतो आपण रिवॉर्ड देणं की थोडं तू हे मला करून दाखव, मी तुला हे देतो. हे अप्रोच खरंच चांगले आहे का? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? चांगलं आहे का वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की अप्रोचचा एक परिणाम होतो निश्चितच. तो परिणाम मात्र आपल्याला हाताळावा लागतो. सो दी होल आयडिया इज, तुम्ही जेव्हा असं काहीतरी प्रलोभन ठेवता त्या मुलासाठी की तू 10वीत चांगले मार्क काढ, मी तुला आयफोन देतो, असं जर पुन्हा पुन्हा घडलं तर त्याची एक भीती ही तयार होते की त्याची एन्टायटलमेंट मेंटॅलिटी तयार होते की मी चांगलं काम तेव्हाच करीन जेव्हा मला काहीतरी रिवॉर्ड मिळेल. आणि अनफॉर्च्युनेटली जर आपण बघितलं तर एज्युकेशन सिस्टीममध्ये पण ह्याच्या उलटी एक प्रक्रिया राबवली जाते. ती म्हणजे काय की इफ यू डोंट गिव्ह अ राईट आन्सर यू विल बी पनिश्ड. आणि डिझाईन पूर्णपणे उलटं आहे. एज्युकेशन सिस्टीममध्ये बघा काय होतं, शाळेमध्ये परीक्षा घेतली जाते, म्हणजे एक प्रॉब्लेम आहे, तो मला सॉल्व करायला दिला आहे. आता तो मी एकटा सॉल्व करायचा, मला कॉपी करायला अलाउड नाही आहे. जर मी कॉपी केली, तिथे कॉपी हा शब्द वापरला आहे, तिथली भाषा तशी आहे, शाळेची परिभाषा, तिथे मी कॉपी केली तर माझ्यावर पनिशमेंट होईल. मला सातत्याने ती पनिशमेंटची भीती आहे. सो आय एम एक्सपेक्टेड टू कंप्लाय. पनिशमेंट नाही चाहिए, कंप्लाय करो. हा शाळेचा डोमेन आहे, असं शाळेत शिकवलं जातं. तोच मुलगा मग रिअल लाईफमध्ये येतो. इमॅजिन करा तो खूप हुशार आहे, जसं आपण 3 इडियट्समध्ये बघितलं, तो डेफिनेशन सांगतो, हुशार टेक्स्टबुकचं डेफिनेशन, आणि तेच गोष्ट जेव्हा आमिर खान सोप्या शब्दात सांगतो तर ते रुचत नाही त्या प्रोफेसरला, कारण तिथे कंप्लायन्स नाही आहे. त्याला सांगतो पुस्तकातलं सांग, तू स्वतःच डोकं नको वापरू, ते दॅट इज कंप्लायन्स. आणि मग तो जो काय चतुर त्या कॅरेक्टरमधला, तो येऊन रिअल लाईफमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला दिसतं की कंपनीमध्ये मी जिथे नोकरीला लागलो आहे तिथे प्रॉब्लेम आला तर तिथे मला परीक्षा नाही द्यायची, तिथे आय हॅव टू कोलॅबरेट, म्हणजे आय हॅव टू कॉपी. मी 10 लोकांना विचारायचं आहे माझ्या टीममधल्या की हे तुला काय वाटतं, हे तुला काय वाटतं, आणि ते 10 लोक कोलॅबरेट करून मग तो प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. शाळेत एक्झॅक्टली उलटं कल्चर आहे. दॅट इज दी प्रॉब्लेम. सो स्कूल इज डिझाईन टू मेक यू अ एम्प्लॉयबल प्रोडक्ट. सो जसं की सर आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट सातत्याने सांगितली असते की
कष्ट केल्यानेच पैसे मिळतात बरं का, की खूप कष्ट करावं लागतात पैसे मिळवायला. पण कुठेतरी ते एक आपण म्हणतो ना की पॅसिव्ह इन्कम, किंवा मग आपण कुठेतरी इन्व्हेस्ट केले आणि ते अचानक कुठले पैसे वाढलेत असं काही झालं तर ते पॅसिव्ह इन्कमबद्दल बोललंच जात नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला हेच सांगितलं जातं की हार्डवर्कनेच पैसे भेटतात. ऑनेस्टली स्पीकिंग हे खरं आहे, पण ते अर्ध सत्य आहे. म्हणजे सांगणाऱ्याची पण चूक आहे आणि ऐकणाऱ्याची पण चूक आहे. तर कष्ट करूनच पैसे मिळतात, पण ते कष्ट 2 लेवलवर होत असतात. एक आहे फिजिकल कष्ट आणि दुसरं आहे मेंटल कष्ट. ह्याची फोड करून सांगितलं जात नाही. आपल्याला फक्त काय सांगतात, काम करो पैसा मिलेगा. बट कैसा काम करू? हमाली करायची, रोज सकाळी उठून ते धक्क्यावर पोते आपटायचे का बौद्धिक काम करायचे? आणि ह्युमन बिईंगसाठी सगळ्यात कष्टदायक गोष्ट कुठली आहे तर विचार करणं. थिंकिंग इज दी मोस्ट लेबोरियस जॉब फॉर ह्युमन बिईंग्स. म्हणून ते त्याच्या नादी लागत नाही. आणि आजच्या युगामध्ये तुम्हाला विचार करण्याची संधी पण देत नाही सोशल मीडिया. तुम्ही पुरे अटके हुए तुम इंस्टाग्राम में, फेसबुक में, आणि तुमचा मेंदू रिकामाच होत नाही विचार करायला. यू हॅव बिकम अ ॲडिक्ट. इट इज इवन डेंजरस दॅन द ड्रग ॲडिक्ट. ड्रग ॲडिक्टला ॲटलिस्ट फिजिकल काहीतरी त्रास होतो, इथं तर फिजिकली त्रास होत नाही. सो लगा हुआ आहे. सो थिंकिंग करणं फार आवश्यक आहे. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणा किंवा एका लेवलच्या वरचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते, पण ती बौद्धिक मेहनत करावी लागते. आणि हे असं फोड करून कोणीच सांगत. गीतेचा जो दुसरा अध्याय आहे अर्जुन विषाद, जिथे अर्जुनाचा ब्रेकडाऊन होतो आणि रणांगणावर तो बसून जातो आणि तो म्हणतो मी तर नाही मारू शकत यांना, हे तर माझे आप्त आहेत, स्वकीय आहेत, मी यांना कसं काय मारू? आणि त्यावेळेस जेव्हा कृष्ण त्याला सांगतो तर व्हॉट इज कृष्ण डुईंग ॲक्च्युली? ही इज आस्किंग हिम टू थिंक फ्रॉम अ डिफरंट वे. त्यात ती बौद्धिक मेहनत आहे. शारीरिक मेहनत करण्यासाठी अर्जुन सक्षम आहे, तो बाण कोणालाही मारू शकतो, तो जगातला सगळ्यात भारी वॉरियर आहे. बट मेंटल मेहनत पता ही नहीं उसको, इसलिए ब्रेकडाऊन हो गया उसका. मग जेव्हा ते कोचिंग त्याला मिळतं श्रीकृष्णाचं की बाबा हे असं आहे, ऐसा देख तू लाईफ को, ह्या दिस इज दी परसेप्शन यू शुड हॅव वेन यू आर स्टँडिंग. तू त्याला मित्र समजला तर तू नको मारू त्याला, दॅट इज युअर प्रॉब्लेम. वो मार देगा तेरे को क्योंकि तू उसको शत्रू दिख रहा है. तर तुला तो मित्र दिसतो, हा तुझा प्रॉब्लेम आहे. तर दॅट इज हॅपनिंग ॲट अ सायकोलॉजिकल लेवल, ॲट अ थिंकिंग लेवल. तीसुद्धा मेहनत आहे. सो पैसे मेहनत करूनच मिळतात. फक्त जेव्हा तुम्ही शारीरिक मेहनत करता तेव्हा त्याला लिमिटेशन आहे. जेव्हा तुम्ही बौद्धिक मेहनत करता त्यावेळेस स्काय इज द लिमिट. लहान होतो तर बेसिकली आपण काही डिमांड करतो, ज्या खरं तर त्यावेळेस अनएक्सपेक्टेड आपण म्हणू शकतो की मला ही महागडी गोष्ट पाहिजे किंवा मग मला हे पाहिजेलच, आपण एक हट्टच करतो. सो त्यावेळेस कुठंतरी आपल्याला सांगितलं असतं की बाळा ते खूप महाग आहे बरं का, हे आपण ऐपत नाही आपली घ्यायची, हे आपलं काम नाही घ्यायचं. सो हे कुठंतरी ते सायकोलॉजिकली आपण म्हणतो ना की अनकॉन्शियसली आपण कुठेतरी माइंडला हे सांगतोय की हातरून बघूनच पाय पसरावे किंवा मग जेवढी ऐपत आहे तेवढीच घ्यावी. त्या अप्रोचचं फलित काय? एक आहे की मला एखादी गोष्ट पाहिजे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत, निश्चितच पैसे नाहीत. आय वॉन्ट आयफोन सपोज. मी 10वी-12वीतला मुलगा आहे, मी स्वतः कमवत नाही, सो आईबापावर अवलंबून आहे. आणि माझ्या आईवडिलांकडे खरंच ते ₹1,00,000-1,25,00,000 नाही आहेत तो आयफोन घेण्यात, पण मी हट्ट करतो आहे. ते आईबाप या प्रॉब्लेमशी 2 पद्धतीने डील करू शकतात. एक, मला डायरेक्टली नाही सांगणं आणि त्यांचं कारण म्हणणं की आपण कसे गरीब आहोत, आपण कसं आपल्याकडे पैसा नाही आणि कसं हा तू हट्ट करणं अयोग्य आहे. हा एक अप्रोच आहे. दुसरा अप्रोच आहे की त्या मुलाला बसवून हे विचारणं की हे जे 1,00,000चा फोन तुला पाहिजे, हा असा विचार करणं की मला हे परवडत नाही पेक्षा हा मी कसा घेऊ बो, व्हॉट इज दी आयडिया दॅट कॅन ब्रिंग दिस मनी टू मी, आणि त्या बेसिसवर मी हे घेऊ शकतो. हा जर आपण विचार केला आणि त्या मुलाला असं काहीतरी टास्क करायला सांगितलं की नो प्रॉब्लेम, तुला आयफोन पाहिजे ना, आयफोन मिलेगा तेरे को, लेकिन उसका पैसा तेरे को कमाना पडेगा. काहीतरी डोकं लाव. मे बी तुला 1,20,000 एका झटक्यात नाही मिळणार, मे बी 2,000 मिळतील, मे बी 5,000 मिळतील, काहीतरी मिळतील. त्यांनी तो मुलगा अजून हुशार होईल, सुज्ञ होईल आणि त्याला टेस्ट ऑफ लाईफ मिळेल. आणि त्याची ही अपेक्षा की मी मागितलं की मिळतं आहे, ही दरवेळेस खरी होऊ शकत नाही हे त्याला कळेल. आणि ही विल स्टार्ट थिंकिंग. दी मेन जॉब ऑफ पॅरेंट्स इज टू मेक देअर किड्स थिंक, नॉट टू गेट मार्क्स. खूप वेळा ही गल्लत करतात आईबाप की त्या मुलाला मार्क मिळाले म्हणजे तो हुशार आहे. अरे तो कॉपी करून झाला असेल मार्क किंवा रट्टा मारून गेला असेल, बरोबर, किंवा येत असेल त्याला, बट वो उतना ही लेवल में होशियार है, वो उसके आगे नहीं होशियार वो.
आणि ह्याच्यामध्ये सर कंपॅरिझनचा किती मोठा गेम आहे, कारण की आपण म्हणतो ना की बघ त्याला 90% पडले यार, तुला तर 50च पडले, म्हणजे तू ड आहे, आणि तो बघ कुठं चाललाय आणि तू बघ कुठं चाललाय. असं प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणजे एक चांगल्या वेळेने पण बोलतात, पण आपल्याला ते कुठेतरी मग खटकतं की अरे मला सारखं कम्पेअर केलं जातं की बघ तो IT मध्ये आज 50 लाखाचं पॅकेज आहे, तुला तर काहीच नाही, तू असंच बसलाय. सो कुठेतरी ते एक सारखं अप्रोच केलं जातं असं वाटतं तुम्हाला, की मुलांवर प्रेशर येतं त्या सिच्युएशनचं, आणि त्यामुळे ते कुठंतरी पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम येतात. नाही, कंपॅरिझन केलं पाहिजे, बट दुसऱ्याबरोबर न करता स्वतःबरोबर कंपॅरिझन केलं पाहिजे. त्यांनी जास्त फायदा होईल. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला समजा तो काठावर पास झाला यावर्षी, तर त्याच्या पॅरेंटकडे हा ऑप्शन आहे की वर्गात पहिले आलेल्या मुलाचं उदाहरण देऊन याला हिणवायचं, त्याला शिव्या घालायच्या की कसं तू बेअक्कल आहेत हे प्रूव्ह करायचं. किंवा दुसरं, त्याला ही मदत करायची की ठीक आहे, आज तू 40 मार्कांनी पास झाला आहे ना, आपण बसूयात आणि आपण अशी स्ट्रॅटेजी बनवूयात, फार नाही पण पुढच्या वेळेस तुला 45 मार्क मिळतील, लेट अस सिट टुगेदर. अँड काय कुठे तुला अडते, किधर तेरी गाडी फस रही. हे जर कॉन्व्हर्सेशन एका एम्पॉवरिंग वेमध्ये, एका पॉझिटिव्ह वेमध्ये पॅरेंट्सनी केलं, तर पुढच्या परीक्षेत तो अगदी 45 पोचला तर 43 तर पोचेलच. आणि मग त्याला हे दाखवलं की बघ, कालचा तू आणि आजचा तू याच्यात फरक आहे. दिस इज अ हेल्दी कम्पॅरिझन. आणि ह्यानी त्या मुलाची प्रगती होणार आहे, आणि मग त्याचा फोकस एक्सटर्नल न होता इंटरनल होईल आणि तो स्वतःवर काम करायला लागेल. बिकॉज दी रिअल गेम इज, प्रत्येक माणसाला त्याचा बाप हा भेटतोच. तुमच्याहून मोठं कोणी ना कोणी आहेच. बरोबर. इट इज इम्पॉसिबल टू बी ॲट दी टॉप. सो डोंट वरी अबाउट हू इज डुईंग व्हॉट. प्रत्येकाचा स्पीड वेगळा आहे. पण मला हे बघायचं आहे की मी काल जसं होतो त्याच्यापेक्षा आज बरा आहे का. म्हणून मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये एक टार्गेट ठेवलेलं आहे की आय वॉन्ट टू बी 1% बेटर एव्हरी डे. 50% टाईम जरी माझं हे टार्गेट अचीव झालं तर मी 150% सुधारलेलो असतो बाय एंड ऑफ 1 इयर, विच इज अ ह्यूज इम्प्रूव्हमेंट. आणि मग त्याच्यासाठी मी काही ॲक्टिव्हिटीज करतो, मी पुस्तकं वाचतो, मी हे सगळं, सो दॅट आय इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि माझं टार्गेट हे असलं पाहिजे की कालचा जो समीर माचवे होता त्याच्यापेक्षा आजचा समीर माचवे हा प्रगत पाहिजे, हा बेटर पर्सन पाहिजे. ही जर कंपॅरिझन आपण ठरवली, कॉन्शियसली केली, तर आय एम शुअर की नो किड विल एव्हर हॅव अ प्रॉब्लेम इन हिज लाईफ. त्याची सुधारणा होईल. एखादा लवकर यशस्वी होईल, एखादा उशीर यशस्वी होईल, ज्याचा स्पीड वेगळा आहे, पण प्रत्येकजण यशस्वी होईल. जे पण कॉलेजचे विद्यार्थी तुम्हाला बघतात, जेव्हा मग पॅरेंट्स बघतात, सो बेसिकली त्यांनी कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस केलं पाहिजे ज्यावेळेस ते कॉलेजमध्ये आहेत, कारण की ना मार्क्स तर खरंच इम्पॉर्टंट आहेच आहे, पण त्या बरोबरच कॉलेज लाईफमध्ये अशा कोणत्या गोष्टी ज्या मुलांनी केल्या पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? प्रामुख्याने काही महत्त्वाच्या एरियाज आहेत लाईफमधल्या. त्यातला एक पार्ट आहे ॲकॅडमिक्स, दुसरा आहे हेल्थ, स्पोर्ट्स. त्याच्यावर फोकस करा. अवांतर एज्युकेशन घ्या, वाचन करा. लाईफ स्किल्ससाठी किंवा सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जे वाचन आहे त्याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. रिलेशनशिप बिल्डिंगवर तुम्ही फोकस केला पाहिजे. अजून एक मोठा घटक आहे जो आपला विषय आहे की फायनान्स, पैशाचे व्यवहार कसे चालतात, बँक कशी काम करते, हे सगळं आपण मुलांना शिकवलं पाहिजे. व्यापार म्हणजे काय, हेच जर आपण मुलांना शिकवलं. पूर्वी माझ्या लहानपणी ते व्यापार खेळायचो आम्ही, आता नाहीच आहे. इट इज नॉट एक्झिस्टिंग बिकॉज किड्स आर ऑन इंस्टाग्राम. तर तो व्यापाराचा सेन्सच येणार नाही. दी एंड इज मनी फॉर मोस्ट पीपल. ॲक्च्युली मनी इज नॉट दी एंड, दॅट इज दी प्रॉब्लेम. युअर एंड शुड बी गुड लाईफ. आणि मनी हा मीडियम आहे तिथं पोचण्याचा. आणि ती गुड लाईफ काय आहे, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी अँड आय एम हॅपी. मग हे 3 गोल प्रामुख्याने जर आपण ठेवले, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस, तर त्या अनुषंगाने आपली लाईफ आपल्याला डिझाईन करता येईल. सो मला असं वाटतं की कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना बिसाइड्स ॲकॅडमिक्स काही कॉन्व्हर्सेशन तुमच्या फ्युचरबद्दल, की 2 वर्षात तुझं काय मानस आहे, 5 वर्षात काय मानस आहे, त्याला रिअल लाईफ एज्युकेशन देणं. मी माझ्या आयुष्यामध्ये काही व्हिडिओज असे बनवून ठेवले. जेव्हा जेव्हा माझी बॅटरी डिस्चार्ज होते, मला असं निराशा येते किंवा कंटाळा येतो किंवा डिसएम्पॉवर्ड वाटतं, त्यावेळेस मी हे व्हिडिओ बघतो. त्यातला एक व्हिडिओ आहे आपल्या अरुणिमा सिन्हा, ज्यांना रेल्वेमधनं फेकून दिलं, शेजारच्या ट्रॅकवरनं दुसरी रेल्वे गेली पायावरनं, अशी बाई एव्हरेस्टला जाते. मग तो व्हिडिओ बघितला की माझी बॅटरी चार्ज होते की मी तर हातीपायी धड आहे, मग मला काय धाड भरली असं लेमळटासारखं बसायला. सो दॅट गिव्ज मी अ चार्ज. किंवा दुसरा एक निक वुजिक नावाचा एक व्यक्ती आहे, तो जन्मतःच त्याला हात आणि पाय नाही, आणि ही इज अ मल्टी बिलियनर अँड ही इज अ मोटिवेशनल लीडर.
ज्याच्या बॉडीकडे बघून आपल्याला असं वाटतं की सगळ्यात जास्त मोटिवेशनची याला आवश्यकता आहे, अनेक लोक त्याच्या परिस्थितीत जगभरात भिका मागत आहेत, असा माणूस या लेवलला पोचतो. मग आपण तर हातीपायी धड आहोत. सो असे काही आपले जर आयडल्स असले आणि तशा टाईपचे मोटिवेशनल स्टफ, तशा टाईपचा व्हिडिओज, तशा टाईपच्या स्टोरीज आपण जर मुलांना त्या सांगितल्या तर त्यांच्या आयुष्याला एक योग्य दिशा मिळेल. इन्स्टेड ऑफ पुटिंग देम इन टू सम गेम्स किंवा हे. आणि मला असं वाटतं की आजचा पालकांची ही जबाबदारी आहे. ते इतके बिझी झालेत पैसे कमवण्याच्या गर्ततेत आणि त्या रॅट रेसमध्ये की त्यांचं मुलांकडे लक्ष नाही. अँड दे थिंक दॅट मुलांना चांगल्या शाळा कॉलेजमध्ये टाकलं तर दे आर टेकन केअर ऑफ. अनफॉर्च्युनेटली यू आर नॉट डुईंग दी राईट थिंग फॉर देम. ओके. तो सर असं पण पालक आहेत जे आपण म्हणतो ना की लहानपणापासून ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत किंवा त्याच्यानंतर पण इतके केअर करतात की त्याला काहीच करून देत नाही. बेसिकली सगळे हट्ट पुरवतात. जो ते सांगेल गाडी पाहिजे, मग मोबाईल पाहिजे, मग त्याला कॉलेजला जायला 4 चाकी घेऊन देतात. सो असे पण तुम्ही काही केसेस बघितले असतील. सो काय सांगाल त्याबद्दल की कुठेतरी असं होतं की आपण सगळं आयतं देतोय ना, सो त्याचं कुठेतरी इम्पॉर्टन्स मुलांमध्ये राहत नाही. आणि कुठेतरी मग ते आपण म्हणतो ना जनरेशन वेल्थ, कुठेतरी मग ते पुढे जाऊन तो व्यक्ती ती वेल्थ जी कमवली आई वडिलांनी ती गमवू शकतो आणि गमावतात. असे खूप एक्झाम्पल आहेत. काय सांगाल त्याबद्दल? येस, निश्चितच. खूप ओव्हर केअरिंग केलं तरी प्रॉब्लेम आहे. अनफॉर्च्युनेटली मी काही पॅरेंटिंगचा कोच नाही आहे, त्यामुळे याच्यावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. बट ओव्हर केअरिंग ऑल्सो हॅज अ कॉन्सिक्वेन्स. त्यामुळे एक बॅलन्स ठेवणं आणि त्यांना शिस्त कशी लागेल ते बघण्याकडे जास्त कल असावा. त्यांचं ग्रूमिंग योग्य पद्धतीने झालं पाहिजे, ना की त्यांना जे पाहिजे ते. ॲज अ पॅरेंट युअर जॉब इज नॉट टू प्रोव्हाइड एव्हरीथिंग अँड एनिथिंग दॅट द किड विल आस्क, बिकॉज त्याला अक्कल नाही, तुम्हाला अक्कल आहे. तुमचं एक्सपोजर लाईफमध्ये मोठं आहे त्याच्यापेक्षा. सो ती एक मोठी जबाबदारी आहे. अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गिव्ह अ फॉर्म्युला की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. बट पॅरेंट्सनी स्वतः अभ्यास करणे की हाऊ इज व्हॉट इज that I can do for my kids in his best interest, both on the psychological side, on the caring side. आणि दुसरीकडे त्याला सगळे लाईफ स्किल्स डेव्हलप करायला मदत करणे. त्याच्यासाठी ॲज अ पालक मलाही माहिती पाहिजे की कुठले लाईफ स्किल मला मुलांमध्ये डेव्हलप करायचे, त्याचं माझं आधी शिक्षण झालं पाहिजे. सो जसं मी म्हटलं की इन्फॉर्मल एज्युकेशनमध्ये सगळा गाभा आहे आयुष्याचा, ना की फॉर्मल एज्युकेशनमध्ये. आणि आपल्याकडे असंख्य उदाहरणं आहेत की जे मोठे मोठे लोक आहेत, आज मार्क झुकरबर्ग झाला किंवा अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचं शालेय शिक्षणही पूर्ण केलेलं नाही किंवा कॉलेज पूर्ण केलेलं नाही, फॉर्मल एज्युकेशन त्यांनी कंप्लीट केलेलं नाही. समहाऊ इन्फॉर्मल एज्युकेशन त्यांचं होऊन गेलं, आयदर पॅरेंट्सनी केलं असेल किंवा आयुष्याने केलं असेल, और वो आज है जहाँ पे है, दे आर व्हेरी सक्सेसफुल. सो इन्फॉर्मल एज्युकेशन इज दी की. आणि हे पॅरेंट्सनी स्वतःचं करणं आणि मग मुलांचं करणं. सो शिवखेराचं एक पुस्तक आहे, मी आपल्या प्रेक्षकांना हे सांगेन की ते पुस्तकामध्ये एक कविता आहे सुंदर, लिटिल आईज अपॉन यू म्हणून. आणि ती मुलांची कविता. आणि त्याचा आशय असा आहे की तुमची मुलं तुम्हाला फक्त कॉपी करतायत, तर उद्या जेव्हा तुमची मुलं बोगस निघतील तेव्हा स्वतःला दोष द्या, दुसऱ्यांना दोष देऊ नका. बिकॉज दे डोंट हॅव, वेन दे आर किड्स दे विल ओनली कॉपी. सो तुम्हाला जे मुलांकडनं करून घ्यायचं आहे ते तुम्ही स्वतः आधी करा. तुम्हाला जर मुलांना वाचनाची सवय लावायची तर तुम्ही त्यांना बोटं दाखवून सांगू नका हे वाच रे, आणि स्वतः टी व्ही बघत इंस्टाग्रामवर बसलेत. तसं न करता तुम्ही पुस्तक घेऊन वाचा, मुलं तुम्हाला कॉपी करतील. तुम्ही घरामध्ये तंबाखू खा, दारू प्या, मुलं ते कॉपी करतील. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट, एक्स्पेशली इन दी फॉर्मेटिव्ह इयर्स. सो माझा आग्रह राहील की ती लिटिल आईज अपॉन यू ही कविता प्रत्येकाने वाचावी, त्याच्यावर विचार करावा. पॅरेंटिंगमधला तो शॉर्टेस्ट आणि मोस्ट इफेक्टिव्ह कोर्स आहे जगातला, एक कविता. ओके. सो जसं की सर आपण बेसिकली जर मूळ मुद्द्यावर येऊयात तर बेसिकली एक मुलगा आहे जो म्हणजे आपण म्हणतो ना की आयुष्याचे 15 वर्ष 20 वर्ष कुठेतरी कॉलेजमध्ये आणि शाळामध्येच घालवतो आहे. सो अशा कुठल्या मेन लूप होल्स आहेत आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीममध्ये, त्याबद्दल काय सांगाल? कारण की हे खरंच इम्पॉर्टंट आहे की आपण जर बाहेरच्या देशातलं बघितलं एज्युकेशन सिस्टम आणि इंडियन सिस्टम बघितलं, त्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो का? की आपले मुलं जेव्हा आपण म्हणतो 10वी 12वीमधून निघतात आणि तिकडची मुलं जेव्हा निघतात तेव्हा मग ह्यांच्यामध्ये स्किल सेटचा किती फरक असतो?
आता बाहेरच्या एज्युकेशन सिस्टीमचा माझा फारसा अभ्यास नाही, पण माझे जे काही नातेवाईक मित्रमंडळी आहेत त्यांच्यावरनं थोडासा जो काही अनुभव आहे त्याच्यावरनं मी सांगतो. पण त्याआधी आपण थोडंसं मागे गेलो आणि आत्ताची जी करंट एज्युकेशन सिस्टीम आहे ह्याचा विचार केला तर त्याचं उगमस्थान काय आहे. तर जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर संपला त्यावेळेस असं जाणवलं की मॅनपॉवरची फार कमी आहे जगामध्ये, स्किल्ड मॅनपॉवरच नाही. आणि मग आजचं जे एज्युकेशन सिस्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीमचा जन्म तेव्हा झाला आणि त्याचा होल गेम किंवा होल मोटो ऑफ दॅट एज्युकेशन सिस्टीम वॉज टू क्रिएट एम्प्लॉईज जे येतील, फॅक्टऱ्यांमध्ये काम करतील, प्रोडक्शन काढतील आणि घरी जातील. तर ती पूर्ण जी एज्युकेशनची प्रणाली आहे दॅट इज बेस्ड ऑन मेकिंग पीपल एम्प्लॉयेबल प्रोडक्ट, की हा काम करण्याच्या लायकीचा आयटम बनवा याला, ओ जाके किधर तो काम करेगा. बरोबर. दॅट इज इट. आणि हे चुकीचं आहे का? अजिबात नाही. ती त्या काळाची गरज होती. पण काळ बदलला पण सिस्टीम नाही बदलली, आपलं कंडिशनिंग नाही बदललं. अजूनही आजच्या युगामध्ये पण आईबापाला तेच वाटतं, चांगले मार्क मिळाले पप्पू पास हो गया, नाही चलेगा. सो पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की तुम्हाला लाईफ स्किल्स, आता माझ्या घरामधलंच उदाहरण देतो मी. नॉर्वेमध्ये माझा भाचा शिकतो. तिकडे त्यांना कपड्यांच्या घड्या घालायला शाळेत शिकवतात. आपल्या इथं आईबापही शिकवत नाही. तिथं स्वयंपाक करायला शिकवतात शाळेत, नाश्ता बनवायला शिकवतात. आपल्या इथं आईबापही शिकवत नाही. म्हणजे तो माणूस सेल्फ डिपेंडंट होतो, कारण त्यांच्या सोसायटीमध्ये सपोर्ट स्ट्रक्चर, फॅमिली स्ट्रक्चर फारसं नाही आहे. ते मुलं 14-15 वर्षाचे झाले की आईबाप त्यांना हाकलून देतात आणि ते स्वावलंबी होतात. मग ते स्वावलंबीपणे जगण्यासाठी जे स्किल्स लागतील ते तिथं त्यांना शिकवले जातात. जपानमध्ये आपण बघतो, मी पण हे बातम्यांमध्येच बघितलेलं आहे की त्यांना सोशल मीडिया वापरू देत नाही मुलांना. आपल्या इथं काय होतं, तो मुलगा त्रास देतो म्हणून त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतात की तू देखते बैठ. दॅट इज अ प्रॉब्लेम. सो खूप वेळा असं दिसतं की पालक जबाबदारी घेत नाहीत. कुठेतरी त्यांचा टाईमचा इतका कन्स्टेंट आहे की पोरांना कशाच्या तरी नादी लावून दिलं, आयदर शाळा कॉलेजच्या किंवा मोबाईलच्या किंवा क्लासच्या, की आपली जबाबदारी संपली. हे चुकीचं आहे का? आय डोंट नो. हे बरोबर आहे का? आय डोंट नो. पण त्याचा एक परिणाम मात्र होणार आहे. वो जो आयटम बन रहा है तुम्हारा बाजू में, त्याचं काहीतरी जडणघडण होती आहे ना कुठल्या तरी पद्धतीने. बरोबर. अगर वो पूरा दिन एक क्लास से दूसरा क्लास रिक्शा वाले के साथ घूम रहा है तो इवेंचुअली उसका दिमाग वैसा ही चलेगा. तो हा विचार करणं आवश्यक आहे की त्यांच्या मेंदूला काय खाद्य देतो आहे आपण. आणि काही खाद्य हे तुम्ही अनकॉन्शियसली देत आहे जे घातक असू शकतं. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. जसं की आपण म्हणतो ना, फॉर्मल एज्युकेशन पण गरजेचं आहे. पण मला खरंच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की कितपत गरजेचं आहे. म्हणजे एक लिमिट असते ना, आपण म्हणतो की ठीक आहे, तू कमी पण नको आणू, म्हणजे डायरेक्ट 35% पण नको यूज, आणि खूप बेटर केस म्हणजे मला 90% पण नको आहे तुझ्याकडून. पण अपेक्षा कशी ठेवायची मुलांकडून आणि कितपत ठेवायची? फॉर्मल एज्युकेशनबद्दल बोलतो. सी, फॉर्मल एज्युकेशन इज इसेन्शियल. You don't have to be the best student in the class and you don't have to be the worst student. If you are a medium student जो सेकंड क्लास किंवा फर्स्ट क्लासमध्ये पास होतो तेवढं एज्युकेशन इनफ आहे. पण असं प्रॉब्लेम आहे ना सर, की आपण जर असं सांगितलं मुलांना तर मुलं मग फ्रीली होऊन जातील ना, की अरे हा मग मला तर काय प्रेशरच नाही पाहिजे. हो, पण त्यांनी प्रॉब्लेम काय, मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आता माझा एक मित्र आहे, त्याला 1ली ते 10 वर्षाचा जो प्रवास आहे तो पूर्ण करायला त्याला 16 वर्ष लागली. म्हणजे त्याचा पाया भक्कम झाला. बरोबर, 16 वर्षात तो पास झाला. त्याच्या बहिणीचंही जवळपास असंच 14 वर्ष 15 वर्ष झालं. आज त्याची बहीण जी आहे ती एका शाळेमध्ये हेडमास्टर आहे. नाऊ दी क्वेश्चन इज, ज्या व्यक्तीला 14-15 वर्ष लागली 10वी पास व्हायला, ती व्यक्ती शाळा चालवू शकते का? चला रही आहे, या प्रश्नाला अर्थच नाही. शी इज ॲक्च्युली रनिंग अ स्कूल. सो डीड हर स्कॉलेस्टिक एज्युकेशन हेल्प? इट डीड नॉट हेल्प ऑब्वियसली, बिकॉज प्रिन्सिपल होण्यासाठी जे स्किल्स लागतात आणि शाळेत तुम्हाला जे शिकवलं ते कदाचित इट इज नॉट रिलेटेड. मी कधी प्रिन्सिपल झालेलो नाही, पण इट इज व्हेरी क्लिअर. बरोबर. हा व्यक्ती जो माझा मित्र आहे, ज्याची ही बहीण आहे, तो व्यक्ती 10वी पास झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला बिझनेसमध्ये आणून टाकला. आज तुम्ही जर त्याच्या दुकानावर गेले, त्याच्याशी बोलले, तर तुम्हाला असं वाटेल की यांनी IIM अहमदाबादमधनं MBA केलेलं आहे.
त्या पॉलिश वेमध्ये तो बोलतो, त्या सराईतपणे तो धंदा करतो. आणि नाशिकमध्ये जेव्हा कुंभमेळा झाला होता मागचा किंवा त्याच्या आधीचा, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, त्यावेळेस हे फिल्म स्टार आले होते, अक्षय कुमार आणि अजून कोणतरी. ते हेलिकॉप्टरने आले आणि त्यांनी गोदावरीवर वरनं फुलं टाकली खाली. त्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्याबरोबर हा प्राणी बसलेला होता. आता ह्याच्यावरनं तुम्ही ठरवा की फॉर्मल एज्युकेशनचा रोल किती आहे. मी असं म्हणत नाही की मुलांना फॉर्मल एज्युकेशन देऊ नका, बरोबर, पण प्रमाणबद्ध द्या आणि त्याच्याबरोबर इनफॉर्मल एज्युकेशन द्या. क्योंकि सिर्फ फॉर्मल एज्युकेशन देगा तो नहीं बनेगा. श्रीखंड बनवायचं आहे तर त्याच्यात चक्का पण टाकायला लागेल, साखरही टाकायला लागेल, केशरही टाकायला लागेल. तसे हे प्रत्येक गोष्टीचं इन्ग्रेडियंट आहे. सो फॉर्मल एज्युकेशन इज ओनली चक्का. नुसता चक्का खाल का नाही, शक्कर डालनी पडेगी, दॅट इज इनफॉर्मल एज्युकेशन. केशर टाकावं लागेल, दॅट इज लाईफ स्किल, दॅट इज पॉलिशिंग. मग त्या श्रीखंडाची मजा घेता येईल. सो एक घटक नाही जो जबाबदार आहे, मल्टिपल घटक आहेत. त्यातला एक घटक आहे फॉर्मल एज्युकेशन. अनफॉर्च्युनेटली समाजात त्याचं प्रचंड प्रमाणात अवडंबर झालेलं आहे की यही सब कुछ आहे. इट इज इसेन्शियल, नॉट सफिशियंट. ते प्रमाणबद्ध घ्या आणि एक्सप्लोअर करा, वेळ घालवा मुलांबरोबर. सी व्हॉट दे वॉन्ट, सी हाऊ यू कॅन गिव्ह मोर एज्युकेशन ॲट होम. ओके. सो जाता सर अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या मुलांना म्हणजे आपण म्हणू शकतो कॉलेज डेजमध्ये किंवा जेव्हा ते स्कूलमध्ये असतात ते शिकवलंच गेलं पाहिजे. एक्सपेक्ट फॉर्मल एज्युकेशन. जसं आपण इनफॉर्मलबद्दल खूप बोलतो, पण नेमकं इनफॉर्मलमध्ये कोणत्या गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या 5 गोष्टी तुम्ही ज्या सांगाल की शिकवलंच गेलं पाहिजे? वन ऑफ दी इम्पॉर्टंट थिंग्स इज ऑब्वियसली पर्सनल फायनान्स. ते शिकवलं पाहिजे. पैशाबद्दल चर्चा झाली पाहिजे घराघरामध्ये, ते शिकवलं गेलं पाहिजे. व्यापाराबद्दल बोललं गेलं पाहिजे की हाऊ ट्रान्झॅक्शन्स हॅपन, बँक कशी चालते, धंदा कसा चालतो, ह्याच्याबद्दल कॉन्व्हर्सेशन झाले पाहिजे. रिलेशनशिप्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कसे रिलेशनशिप्स मॅनेज करायचे, व्हॉट, आणि असंख्य पुस्तकं आहेत या विषयांवर, त्याची चर्चा आली पाहिजे. बिसाइड्स रिलेशनशिप, ह्युमन सायकोलॉजी इज अ मेजर पार्ट. ते पण मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. अगदी तुम्ही सायकोलॉजीमध्ये डॉक्टरेट नका करू, पण बेसिक ह्युमन सायकोलॉजी, व्हाय पीपल डू व्हॉट दे डू, व्हाय पीपल डोंट डू व्हॉट दे डोंट डू, हे तर बेसिक त्यांच्याशी चर्चा करा. हाऊ टू थिंक काय आहे, लाईफ स्किल्स आहेत ते शिकवले गेले पाहिजेत. व्हॉलेंटिअरिंग, मी जाऊन व्हॉलेंटरी वर्क केलं पाहिजे. आज काय झालं आहे भारतामध्ये तुम्ही बघा, खूप वेळा मी एक तुम्हाला विषय सांगतो. मॉल्स आहेत, प्रत्येक शहरामध्ये मॉल आहेत, आणि मॉलच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत. मॉलच्या आत पार्किंग आहे, बरोबर, सगळ्या गाड्यांचे पार्किंग आहेत. ॲव्हरेज गाडीची प्राईस आपण 8-9 लाख रुपये आज पकडू शकतो. 8-9 लाख रुपयाची गाडी ज्याला परवडते त्याला मॉलचं तिकीट नाही परवडत का? परवडच. बट वो 25 रुपये बचा रहा है. म्हणजे ही इज फिजिकली रिच बट मेंटली पुअर. आणि त्याची मानसिकता काय आहे, माझे 25 रुपये वाचले, तिकडं ट्रॅफिकचं वाटोळं झालं तरी चालेल, दुसऱ्याला न्यूसन्स झाला तरी चालेल. धिस इज दी प्रॉब्लेम. धिस इज दी काइंड ऑफ जनरेशन वी आर प्रॉबेबली क्रिएटिंग. आणि त्याच्यासाठी आपण जबाबदार आहोत. सिग्नल लोक तोडत आहेत बिंदास, कारण मी गेलो तर चालेल, दुसरा मेला येऊन आपटला तरी मला काही फरक नाही पडत. ही वृत्ती झाली. माझं मी बघणार फक्त, दुसऱ्याला काही घेणं देणं नाही मला दुसऱ्याच्या लाईफची. दॅट इज दी सिविक सेन्स दॅट वी हॅव. आणि ह्याचा सोर्स हा आहे की आपण शाळा कॉलेजमध्ये जबाबदारी घेत नाही, आपण ते शिकवत नाही जे शिकवायला पाहिजे. आणि मग नंतर हे चित्र दिसतं. विरोधाभास आहे ना. मुलांना तुम्ही शाळेत टेक्स्टबुकमध्ये दिले रेड सिग्नल म्हणजे थांबा, ग्रीन म्हणजे, आणि तो काय बघतो, आईबाप गाडी चालवताना काय करतात, रेडमध्ये जातात. तो क्या शिकेगा बच्चा? त्याला दोष देऊन उपयोग नाही. आपणच घडवतो ही पिढी, आणि ह्या पद्धतीने घडवतो. अँड वी आर ओनली क्रिएटिंग मोर प्रॉब्लेम्स. अँड यू कॅनॉट होल्ड द गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल फॉर दिस. नो बडी एल्स इज, वी आवर सेल्स आर रिस्पॉन्सिबल. त्यामुळे खूप विचारपूर्वक हा विषय हाताळला पाहिजे. नाजूक विषय, एवढं सोपं नाही आहे मुलांचा संस्कार करणं. बरोबर. आपल्या पद्धतीने आईवडील करतायत, बट देर आर बेटर वेज ज्याच्यावरती थोडं विचारमंथन करून जर त्यांनी विचार केला तर दे विल हॅव गुड किड्स हू आर रिस्पॉन्सिबल सिटिझन्स.